तुका म्हणे माझे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे माझे सर्व सुख
पडून जाईन रे कलिवद विठ्ठल उच्चारी पसार विठ्ठल उच्चारी पसार
विठ्ठल म्हणे कारे वाचा पडोनी जाईल हे कलेवर विठ्ठल उच्चारी पासार रखुमा देवीवरु अभयकारो रखुमा देवीवरु अभयकारो मस्तकी ठेविला हा निर्धार पडोन जाईल हे कलेवर विठ्ठल उच्चारे पासार विठ्ठल विठ्ठल समशरण सरोजं संग्रनिलाभुदावं जगन निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुळसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्यतिशतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा
यावरी न करावा अभेद यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः सुन्वन्ति दिव्यस्तवे वदै सांग पद क्रमोपनिषदेयर गायन्ति यं समगा ध्यानावस्थि तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तविधुरासुरासुरैर्गणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वचन ऐका कमळापते ऐका कमळापते माझी रंकाची विनते माझी रंकाची विनते कर तुझी को कथे काळे आपण असावे रवळे माझी रंकाची विनते माझी रंकाची विनते कर तुझी को कथे काळे आपण असावे रवळे शरबिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते आता वैवासित पवना ते भासते पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाण साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पवन ते प्रत्यक्ष अमरेंद्र समान तयाची आचरणी जाण साष्टांग नमन करीतसो आता गण गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर अराका तया वैवासित लोका तयाची आचरणी गा मज दिसत सो परम विख्यातो जो जाण ब्रह्मयाचा सुतो नारद नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेणे धर्म जितविला जिबळी तो संभाजे जाण लभाळी का अवतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरणी नमनगा विठ्ठल विठ्ठल राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन वास राधा मेरी पिता है माता मेरो घनश्याम वारंवार करो मैं राधे तो ही को प्रणाम रायगड मंदिरे वसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदे तो तुम्हा छत्रपती जय जय वशुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षती विषय व्याळे मिठी दिधलिया नोटी ताठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणा ते तापू पोळी कैसे निवशो कोजाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तो
योग सुखाचे सोहळे साधका तुझे निस्नेहाळे ते सोहम सिद्धीचे लळे पाळीसे तो असो नसो भावालो तुझी आठाया तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी दया असो नसो भावालो तुझी आठाया तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। भ्रमधरसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारेवाचा पडून जाईल हे कलेवर विठ्ठल उच्चारी पासार। अखंड गुणनिधान मुक्त कैवल्य तेजोनिधी परात्पर श्री अखिलेश्वर करुणावरुणालय रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद होऊन अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाधार जगदाधार कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती विश्व नियंता जगत नियंता पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून भगवद्गीतेवरती ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करणारे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर संत बहिणाबाईंच्या काव्य पंक्तीच्या अनुषंगाने संत बहिणाबाई म्हणतात ज्या वारकरी संप्रदायाचा पाया माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाने भक्कम केला स्थित केला मजबूत केला असे असणारे ज्ञानोबराया अर्थात ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया योग्यांची माऊली साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या अगाध लीला असणाऱ्या अमृतावचन असणाऱ्या अर्थात ज्ञानोबरायांच्या गाथेतला अतिशय गोड असणारा अभंग नामाची महती प्रतिपाद्य आणि देहावरती आलेला भ्रम या दोघांचं निराकरण करणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतलाय। विठ्ठल वैराग्याची प्रेम मूर्ती श्रीमंत श्री अर्थात माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया 5 ग्रंथ या समाजाला बहाल केले मग देहावरती भ्रम करावं की न करावं याची उकल ज्ञानोबरायांनी काढावे। अमृतानुभव सारखा ग्रंथ भावार्थ दीपिका सारखा ग्रंथ चांगदेव 65 सारखा ग्रंथ हरिपाठा सारखा ग्रंथ आणि गाथ्यासारखा ग्रंथ या समाजाचा उद्धार व्हावा या करता पाहिला ते ज्ञानोबराया। ज्या समाजानं वयाच्या 22व्या वर्षापर्यंत संजीवन समाधी घेईपर्यंत त्रास दिला पण शेवटपर्यंत त्या समाजाच्या प्रतिशब्द वापरत असताना तो समाज सुखी राहिला पाहिजे आनंदी राहिला पाहिजे वैभवात राहिला पाहिजे समाधानानं जगला पाहिजे याचा प्रयत्न करणारे ज्ञानोबराया। 16व्या वर्षानंतर ज्या वेळेला तीर्थाटन चालू केलं त्यावेळेला वयाच्या 19व्या वर्षी निवृत्तीनाथांकडे प्रार्थना केली दादा ज्या समाजासाठी सर्वस्व अर्पण केलेले आपण चारही भावंड वयाच्या 9व्या वर्षी आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित केला आणि ज्या समाजाच्या साठी आपण जगतोय तोच समाज जर आपण जिवंत असताना त्रास देत असेल तर जगण्यात अर्थ नाही दादा। गुरु अर्थात निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथ म्हणजे मोठे बंधू निवृत्तीनाथांकडे प्रार्थना केली दादा आता इथे राहण्याचा अर्थ काही नाहीये जो काही माझ्यापर्यंत आतापर्यंत भ्रम होता तो माझ्याकडनं आता निघून गेलाय जगण्याला आनंद मिळत नाही दादा। मग ज्ञानोबरायांनी प्रार्थना केल्यानंतर तीर्थाटन झालं आणि तीर्थाटन झाल्यानंतर अतिशय गोड आणि मार्मिक असणारे अभंग ज्ञानोबरायांनी आपल्या समोर ठेवलेत नाही बाबा। ज्या समाजानं आयुष्यभर त्रास दिला ज्या समाजानं सुखाचं खाऊ दिलं नाही सुखाचं घेऊ दिलं नाही आई वडील जिवंत असताना सुद्धा कधी सुख मिळालं नाही समाधान मिळालं नाही ज्या आई वडिलांनी मुलांचं चांगलं व्हावं यासाठी देहांत प्रायश्चित केला त्यानंतर सुद्धा सुखानं समाधानानं समाजानं जगू दिलं नाही
आणि जो समाज आयुष्यभर आम्हाला त्रास देत राहिला त्याच समाजाच्या प्रती ज्ञानोबांनी पाचही ग्रंथामध्ये एकही शब्द वाईट वापरला नाही. पाचही ग्रंथ तुम्हाला नावं सांगितलेत मी, पाचही ग्रंथ कशीही उलगडा, पण विसोबा काकांचं वाटोळ व्हावं. ज्यांनी माधोकरी मागत असताना आमच्या झोळीमध्ये शेण टाकलं, माती टाकली, वाईट वाईट गोष्टी टाकल्या, त्या विसोबा काकांचं वाटोळ व्हावं असा एकही शब्द पाचही ग्रंथात तुम्हाला मिळणार नाही. मिळालं असेल तर मला सांगा, ते माझं अज्ञान असेल. एखाद्या साधकांना विचारावं, ज्ञानोबराय वाईट लोकांना इथं जगण्याचा अधिकार आहे का? तर ज्ञानोबराय म्हणतात, हो, ती लोक जगली पाहिजेत. पसायदानातली दुसरी ओळ सांगितल्या त्यासाठी. खळ प्रवृत्तीची माणसं या समाजात जगली पाहिजेत. पण ज्ञानोबरांनी एवढी गोड खटके सांगितले, त्यांच्यातली खळ प्रवृत्ती नाहीशी झाली पाहिजे. जे वाईट आहेत, दुर्गुण आहेत, जे समाजासाठी त्रासदायक आहेत, त्या लोकांना जगण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्यातली खळ प्रवृत्ती, वाईट गुण नाहीशी झाले पाहिजे. जी खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे जडो मैत्र जीवांचे. त्यांच्यामध्ये मैत्रीची भावना जागृत झाली पाहिजे. इथपर्यंत ज्ञानोबारे थांबले नाही. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आळंदी हे गाव एकटं माझं नाहीये, तर हे सगळं विश्व जे आहे ते माझं घर आहे. या शब्दापर्यंत ज्ञानोबारे पोचले आणि मग मुखातनं शब्द निघाले, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आधी पुरुषी अखंडित. हे जग सुखी राहिलं पाहिजे, समाधानानं राहिलं पाहिजे. पण ज्या वेळेला भ्रम, मीपणा, अहंकार येतो, त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात, हे देह, हा देह नरर्थक अवस्थेला पोहोचला जातो. जिथं दुर्गुण प्राप्त होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो माणूस त्या अवस्थेला पोहोचला जातो. ज्ञानोबराय सांगतात, भ्रम धरसी या देहाचा, विठ्ठल म्हणे का रे वाचा. या देहावरती ममत्व करण्यापेक्षा, भ्रम येण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आलं तर ते त्याच्याही पेक्षा गोड आहे. मग त्याच्यासाठी ज्ञानोबरांनी सांगितले, हा देह कधीतरी जाणार आहे, पडवणी जाईल हे कलेवर, हे कधीतरी त्या अवस्थेपर्यंत पोहोचणार आहे. मग त्याच्यापेक्षा एक काम कर, विठ्ठल उच्चारी पासार, विठ्ठल उच्चारी पासार, मुखातनं त्या भगवंताचं नामस्मरण काढण्याचा प्रयत्न कर. रखुमा देवीवरू अभयकारू, मस्तकी ठेवीला हा निर्धारू. जर त्या भगवंताचं नामस्मरण तू केलं तर त्या भगवंताचं वरद हस्त तुझ्या मस्तकावरती येतं आणि ते वरदहस्त मस्तकावरती आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं भय तुला राहत नाही, तू अभयकारू होतोस. असं ज्ञानोबाऱ्यांचं गोड असणारा अभंग चिंतना करता घेतलाय. विठ्ठल ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत, कारण मीमांसा आपण सगळ्यांना ठाऊक आहे, तरी सुद्धा वक्त्याचं अर्ध कर्तव्य आहे की अल्पसा परिचय देणं गरजेचं आहे. अखंड हरिनाम ज्ञान यज्ञ सोहळा विठ्ठल रखुमाई मंदिर कामतपाडा, आपल्या या कामतपाडा ग्रामी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्ष या ठिकाणी संपन्न होत असताना द्वितपपूर्ती सोहळा अर्थात 24 वर्ष आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आणि या द्वितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेले भगवत चिंतन आपल्या परिसरातील महद्भक्त वैकुंठवासी हरिभक्त परायण सगळ्यांच्या सुपरिचित असणारे वामन महाराज जगताप यांच्या प्रेरणेनं व हरिभक्त परायण महेशी महाराज गुढी रचपे यांच्या मार्गदर्शनानं ग्रामस्थ मंडळी मौजे कामतपाडा जांभरूक परिसर यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं अथक प्रयत्नातून परिश्रमातून चालू असलेला सोहळा आणि खऱ्या अर्थानं सोहळ्याचा आजचा हा पहिला दिवस ग्रामस्थ मंडळीचा दूरध्वनी संपर्क झाला, भ्रमणध्वनी संपर्क झाला आणि कमिटीने मला त्या दिवशी फोन केला. आदरणीय राहुल महाराज यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून आलेला फोन, महाराज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या कामतपाडा ग्रामी हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत.
या सोहळ्यामध्ये आपला नेमका कुठला दिवस घालू? बोलू का नको बोलू? त्यांना सांगितलं महाराज जो दिवस घालायचे तो घाला, फक्त माझे 13वे घालू नका. महाराज म्हणतात नाही घालणार, पहिला दिवस तुमच्या वाट्याला देतो. म्हटलं ठीक आहे. सुरुवातीला सेवा चालू झाली तेव्हा काल्याचं कीर्तन मिळालं. त्याच्या दुसऱ्या वर्षी जागरणाचं मिळालं. त्याच्या एक दिवस अगोदर दुसऱ्या दिवसाचं मिळालं. या वर्षी पहिल्या दिवसाचं आहे. मला भीती वाटायला लागली, तुम्ही हळूहळू बाहेर काढताय की काय? तिथून सुरुवात झाली ती पहिल्या दिवसावर येऊन थांबलो. बघूया भविष्य काय ठरवते तसं. आदरणीय संभाजी बाबा आहेत परिसरातील, तर नावं घेतोय असं काही परिचित मंडळी नाही, पण फोनद्वारा संपर्क झाला, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मग सेवा घेण्यात आली. सगळेच ग्रामस्थ माझ्यासाठी प्राणप्रिय आहेत. ज्यांच्या कृपाशीर्वादानं आपल्यापर्यंत पोहोचलो ते वैकुंठवासी हरिभक्तपर्यंत तुकाराम बाबा गणपत चिकूक सारख्या अगदी सर्वसामान्य वारकऱ्याच्या वाट्याला प्राप्त झाला. सगळ्यांच्या चरणारविंद साष्टांगपणी पात करतो आणि सेवेकडे आरंभ करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच 2-2 विकेट पडलेले आहेत. एक विकेट आताच चालली, एक मगाशी पडली. जसं असेल तसं 11पर्यंत घेऊन चालू आपण. ऐका मायबाप, जगाच्या मालकानं अनमोल असा नरदेह प्राप्त करू दिला, तो केवळ आणि केवळ भगवंताच्या भजनाकरता, भगवंताचं स्मरण करण्याकरता. 84 लक्ष योनी पार करून या नरदेहाची प्राप्ती झालीये आणि 84 लक्ष योनी पार करून शेवटला हा मानवी देह आम्हाला मिळाला. त्यातल्या 4 लाख योनी या मानवी जातीला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भगवंतानं कृपा केली की आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य दिलं. या 100 वर्षामध्ये टप्प सांगितलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ज्ञान कमावणं आहे, दुसऱ्या टप्प्यात धन कमावणं आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्य कमावणं आहे आणि शेवटच्या 25 वर्षामध्ये भगवंताचं नामस्मरण करून आम्हाला आमचा शेवट गोड करून घ्यायचा आहे. ज्ञानोबर खरं तर सांगतात 2 सोहळ्यांचा आनंद घेतल्याशिवाय आम्हाला जगच सोडता येत नाही. प्रमाण आहे ज्ञानोबरांचं, देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणून या धनंजया जिया परी. या 2 सोहळ्याचा आनंद घेतल्याशिवाय तुला हे जग सोडताच येणार नाही. एक सोहळा आमचा झालेला आहे, दुसऱ्या सोहळ्याकडे आमची वाटचाल आहे. तो जर आमचा सुखकर, आनंदमय आणि वैभवशाली व्हावा असं जर मला वाटत असेल तर त्यासाठी भगवंताचं नाम मुखात येणं गरजेचं आहे. विठ्ठल एका सोहळ्याची पूर्णता आमच्याकडून झाली आहे. तुमचाही एक सोहळा झालाय, माझाही एक सोहळा झालाय. जो झालेला आहे त्याचं नाव आहे जन्म आणि जो होणार आहे त्याचं नाव काय? थोडंसं बोलत चला गड्या, काय नाव आहे त्याचं? हा, थोडंसं मोठ्यानं बोला, वय जास्त झाले त्याच्यामुळे ऐकायला कमी येत आहे. मृत्यूच्या सोहळ्याकडे आमची वाटचाल आहे. मला जर वाटतं की तो चांगला व्हावा तर मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण निघालं पाहिजे. ज्ञानोबरे सांगत असताना सांगतात 8व्या अध्यायातल्या 5व्या क्रमांकाच्या श्लोकावरती, अंतकाळेच मामे वस्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती स मदबाभम याती नस्त्यत्र संशया. कुठल्याच प्रकारचा संशय नाही की जन्माला आल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो, स्थितीला प्राप्त होतो, त्याला मोक्ष मिळालं जातं. असं ज्ञानोबरांचं प्रमाणे त्याच्या अधोरेखित असणारे जेवढे श्लोक आहेत, यम यम वापे स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावित आणि मरणी जया जय आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे. मातेची तुवा स्मरण कर माझं. पण कधी ज्ञानोबरांनी इथं सोपा मार्ग सांगितलाय. संपूर्ण आयुष्यामध्ये जर तुला भगवंताचं नामस्मरण नाही करायला जमलं तर करू नको, पण कमीत कमी जात असताना तरी त्या भगवंताचं नामस्मरण कर. जात असताना म्हणजे कुठं कर्जतला नाही, हे जग सोडून जात असताना. मला असं वाटतं की मी काही मिनिटानंतर माझं आयुष्य संपलं जाणार आहे, मला या जगातून निरोप घ्यावा लागणार आहे. त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात कमीत कमी तेव्हा तरी त्या भगवंताचं नामस्मरण के. तेव्हा जरी घेतलं तरी या जन्माच्या व्यथा तुझ्या चुकल्या जातात. काकड्याच्या अभंगातला 2रा क्रमांक, 2ऱ्या क्रमांकाच्या अभंगातली पहिली ओळ,
उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माझा दुखवी व्यथा जन्माच्या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माझा दुखवी व्यथा जन्माच्या उठा जागे वारे आता अरे स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता भावे चरणी देवा माता सुखावी व्यथा जन्माच्या धनधारा पुत्र बंधू सोया रे पिशुना संत शिरोमणी देवाचे लाडके लढीवाळ भक्त नामदेवरायांचा असणारा अभंग आहे. खरं तर वारकरी संप्रदायानं अनेक भजनाची रंगत आम्हाला दिलेली आहे आणि त्यातल्या त्यात कोकण पट्ट्यात तर भजनाची मांदियाळी आहे. त्या भजनाच्या मांदियाळीमध्ये संप्रदाय असं म्हणतंय सगळ्यात गोड कुठलं भजन असेल तर ते काकड्याचं भजन आहे. फक्त गाणाऱ्याने ते व्यवस्थित गायलं पाहिजे. नाहीतर काकड्याला गायन करताना शेजारी एवढे त्रासदायक होतात की यांचा काकडा कधी संपतोय बा. खरं सांगू, काकड्याचा आणि त्यांचा वाकडा तसा नाहीये. आपण काकडा गायन करत असताना ज्याला काकड्याच्या बाबतीमध्ये निराशा आहे, ज्याला काकड्याच्या बाबतीमध्ये त्याचं नकारार्थी मन आहे, आपण गायन केल्यानंतर त्याला बाहेर असताना सुद्धा, अंतरुणावर असताना सुद्धा असं वाटलं पाहिजे की काकड्याला नेमकं असं काय आहे की एवढं गोड गायन मला ऐकायला मिळत आहे. कारण अभंगही तेवढे गोड आहेत नामदेवरांचे. 6 अभंग आहेत त्याच्यात नामदेवरांचे काकड्याचे. मग तुम्ही पुढच्या भोपाळ्या घ्या, त्याच्यामध्ये आंधळा पांगळा घ्या, मुका घ्या, बहिरा घ्या, हे सगळे अभंग स्वामी बंकट स्वामींनी याच्या चाली लावल्यात. त्या कधीतरी तुम्ही ऐका निवांत. काकड्याची प्रसन्नता तुम्हाला कळेल. ऐका. नामदेवराय म्हणतात, जर या जन्माच्या व्यथा तुम्हाला चुकवायच्या आहेत तर त्या जगाच्या मालकाचं स्मरण करावं लागेल. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. पुढे एक प्रमाण त्याचं आलंय. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे येतो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. हे नामदेवरायांचं प्रमाण आहे. नामदेवराय म्हणतात संपत्ती, ऐश्वर्य, धन या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर जाणार आहेत. कधी ना कधीतरी जातील, पण त्या जात असताना आपल्या भगवंताचं नामस्मरण आपल्यापासून आपण विसरता कामा नये. नीट ऐका थोडंसं चिंतन. याच्या अगोदर ज्यांच्याजवळ संपत्ती होती, ऐश्वर्य होतं, त्या लोकांना सुद्धा मरावं लागलं. पण जाता जाता भगवंताचं नामस्मरण नाही केलं त्या लोकांचं स्मरण कमी होतं. पण जे लोक जाता जाता भगवंताचं स्मरण करतात, संत असे म्हणतात की ते लोकांच्या लक्षात राहतात, लोकांच्या स्मरणात राहतात. नीट ऐका. संपत्ती ही निरर्थक आहे. मोह, माया या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर गेल्या तर संत म्हणतात त्या जर तुमच्यापासून दूर गेल्या याचा अर्थ असा आहे माया तुमच्यापासून बाजूला गेली. आता थोडंसं किचकट सांगतो ऐका. आपल्या या देहामध्ये 2 लोक वास्तव्य करतात. या देहात 2 लोक राहतात. एकीचं नाव आहे माया आणि दुसऱ्याचं नाव आहे बोध. माया जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत बोध जन्माला येत नाही. आता व्यावहारिक सांगतो, माया नावाची म्हातारी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत बोध नावाचा मुलगा जन्माला येत नाही. मग पहिल्यांदा कोणाला मारावं लागेल? म्हातारीला पहिल्यांदा मारावं लागेल. म्हातारी मेली तर बोध नावाचा पोरगा जन्माला येईल. थोडंसं किचकटे पण समजून घ्या. ममता म्हातारी मरून गेली देवा, ममता म्हातारी मरून गेली देवा, ममता म्हातारी मरून गेली देवा,
जन्मला देवा बोधपुत्र जन्मला देवा बोधपुत्र जन्मला देवा बोधपुत्र जन्मला देवा स्वामी संगा करवाता केळवाग झाली संगा संजय माता झाली संगा संजय माता झाली संध्या संजय झाली संध्या संजय माझा ममता नावाची ममत्व नावाची म्हातारी जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत बोध जन्माला येणार नाही. भाषा थोडीशी समजून घ्या. मायेला जर मारायची आहे, माया म्हणजे म्हातारी, त्या म्हातारीला जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत बोध नावाचा मुलगा जन्माला येत नाही. पण म्हातारी तशी काय घरातनं निघायची नाही. त्याचं कारण आहे, म्हातारीला आहेत 16 मुलं. म्हातारी तशी सोपी नाही. याचं नरडं असं दाबाल तुम्ही का परत ओरडलं नाही पाहिजे. कुठलं नेमकं दाबते ते बघा. कुठला तरी एक माईक त्या साऊंडला स्पर्श करतोय, त्याच्यामुळे ही निगेटिव्हिटी तयार होते. ऐका, कोणाला पहिल्यांदा मारावं लागेल? बोला बोला. गावातल्या नाही. माया नावाच्या म्हातारीला जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत बोध जन्माला येणार नाही. पण बाबा, तिला आहेत 16 मुलं, त्यातली 10 मुलं आणि 6 मुली. या 16ना पहिल्यांदा मारावं लागेल, तेव्हा म्हातारी मरेल. कशी म्हातारी मारायची नाही. मग आता म्हातारीला मारू आपण. विचार करा काय. म्हातारीला 16 मुलांपैकी 10 मुलं आणि 6 मुली आहेत. पहिल्या मुलाचं नाव आहे काम. नीट आहे का? पहिला मुलगा आहे काम नावाचा. तो माणसाला सहजासहजी जगू देत नाही. पुरुष मंडळी, कर्जत बाजारपेठेत गेल्यानंतर कपड्याच्या दुकानाच्या बाहेरच्या बाजूला प्लास्टिकची बाई सजवली जाते. काम. सिद्धेश महाराज बरोबर मान हलवली तुम्ही. ती काम नावाची म्हातारी ऐका. माया नावाची म्हातारी, तिचा पहिला मुलगा ज्याचं नाव आहे काम, प्लास्टिकच्या बाईला दुकानाच्या बाहेर पाहिल्यानंतर कुठलाही पुरुष तिथून पुढे सरकत नाही. तिथं काम जागृत होतो. रावणाला त्यानंच फसवलं. सीतामाई कुठल्या तरी दासीनं सांगितलं की सीतामाई सारखी दुसरी सुंदर स्त्री या जगात नाही. दासीनं सांगितलं. कधी कधी आपल्या डोळ्यानं कानानं ऐकल्याशिवाय कुठल्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही. रावणानं त्या दासीच्या शब्दावरती विश्वास ठेवला की सीतामाई सारखी दुसरी सुंदर कोणी नाही. विषय आणि कामना मनात जागृत झाल्या आणि सीतामाईच्या मागे गेला. मंदोदरीनं 18 दिवसामध्ये समजावून सांगितलं, सीतामाईच्या वाट्याला जाऊ नका, राम तुम्हाला जिवंत सोडणार नाही. पण रावण ऐकलं नाही. त्या रावणानं सुद्धा आपल्या पत्नीचं ऐकलं नाही. आणि 2024चे रावण सुद्धा रावण त्या ठिकाणी ऐकतच नाही महाराज. ती मंदोदरी होती. मंदोदरीनं 18 दिवस समजावून सांगितलं आपल्या नवऱ्याला. मंदोदरी बोले रावणा प्रती, मज स्वप्नी पडिले एके रात्री, नेनो वानर आले किती शिळा सागरी बांधली गा. अनेक वानरं आपल्या लंकेच्या दिशेने येतात. स्वप्न पडलेलं आपल्या नवऱ्याला सांगते. 18 दिवस चाललेला दोघांचा संवाद आहे नवरा बायकोचा. सीतामाईच्या वाट्याला जाऊ नका, सीतामाई तुम्हाला, तिचा नवरा राम तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तुम्हाला जाऊ द्या, पूर्ण वंशाला आपल्या जावं लागेल. ज्या वेळेला मुखातनं शब्द निघाले, रावण ऐकायला तयार नाही. तिनं स्वप्न सांगितलं. लंकेच्या दिशेनं, लंकेवरती स्वारी करण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या दिशेनं त्याचे निष्ठावंत भक्त वानर आपल्या लंकेच्या दिशेने येतात. शरयू नावाची नदी त्यांना आडवी गेली आणि शरयू नावाची नदी आडवी गेल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाचा दगड हातात घ्यावा आणि तो दगड त्या पाण्यामध्ये टाकावा आणि नामस्मरणाचा दगड त्या पाण्यावरती तरंगावा. त्याचा सेतू तयार व्हावा आणि सगळी वानर आपल्या लंकेच्या दिशेने यावे. याचं भाकीत स्वप्न मला पडलंय. तुम्ही सीतामाईच्या वाट्याला जाऊ नका. काम नाही ऐकलं. खरं तर त्या रावणानं सुद्धा मंदोदरीचं तेव्हाही ऐकलं नाही. आणि 2024चा रावण सुद्धा आजच्या मंदोदरीचं ऐकत नाही. मंदोदरी रोज सांगते तंबाखू खाऊ नका. काय? मंदोदरी रोज सांगते तंबाखू खाऊ नका, पण रावण ऐकत नाही.
मंदोदरी रोज सांगते दारूचं व्यसन करू नका, पण रावण ऐकत नाही. मंदोदरी त्याच्याही पुढे सांगते राजकारणात जाऊ नका, राजकारण वाईट आहे. पण सध्याचा रावण नाही ऐकत. बुवा नका तंबाखू खाऊ, तुम्हालाही त्रास आहे, घरच्यांनाही त्रास आहे, शरीराची हानी होते, त्या वाटेकडे जाऊ नका. पण रावण ऐकायला तयार नाही. तुम्ही जर साधारणतः पंढरपूरची सीमारेषा ओलांडली, कर्नाटक सीमारेषेमध्ये गेलात राज्यामध्ये, तर तिकडे एक विशिष्ट प्रकारची शेती केली जाते. नीट आहे का? ती शेती अशी आहे, तुम्ही आपल्याकडं कुठल्याही प्रकारची शेती करा, त्याच्यामध्ये बुजगावणं लावावंच लागतं. बुजगावणं माहिती आहे ना? हो तरी बोला, नाही तरी बोला. माहिती आहे ना? बुजगावणं लावावं लागतं. तुमच्याकडे काय शब्द आहे मला माहिती नाही. बुजगावणंच बोलतात ना. बुजगावणं त्या मळ्यामध्ये, त्या शेतीमध्ये लावावंच लागतं. कुठलीही शेती करा आपल्याकडं लावावंच लागतं. पण त्या कर्नाटक राज्याच्या सीमारेषेवरती अशी एक शेती आहे की ज्याच्यामध्ये बुजगावणं लावायची गरजच लागत नाही, जिचं नाव आहे तंबाखू नावाची शेती. तिथला पंढरपूरला एक साधक मला मिळाला कर्नाटकचा, आणि त्याला सहज विचारलं, ही गोष्ट मी ऐकली ती खरी आहे का? त्याने सांगितलं, जी महाराज जी, ही बात सच आहे, त्याच्यामध्ये काहीच लावावं लागत नाही असं मला त्याने सांगितलं. म्हटलं असं काय कारण आहे की त्याच्यामध्ये बुजगावणं लावावं लागत नाही? तर त्यानं मला दृष्टांत दाखल सांगितलं, महाराजजी त्याच्यामध्ये जर गाढव जरी घुसला, कशामध्ये? तंबाखूच्या शेतीमध्ये गाढव जरी घुसला तरी त्या शेतामध्ये जेवढं फिरायचं तेवढं फिरून घेतो आणि परत तो शेतीच्या बाहेर येतो. वास जरी त्याला आला, कोणाला बाबा? वास जरी आला तरी त्या शेताच्या बाहेर येतो, पण त्यातलं काही नुकसान करत नाही. कोण? गाढव. पुढचं बोलू का तुम्हाला समजलंय? मग शेतामध्ये जाऊन वास न घेता, काही न खाता तिथून बाहेर निघणारा गाढव चांगला का घरामध्ये राहणारा आपला खाणारा गाढव चांगला? ऐका, मंदोदरीनं रावणाला बऱ्याच वेळा सांगितलं जाऊ नका वाट्याला, पण काम जागृत झाला आणि रावणाला इथून जावं लागलं. विस्तार वाढवणार नाही. 11 वाजेपर्यंत स्टेशनला आपल्याला पोचायचंय. आता आपण पोचलोय डुक्कर पाड्यापर्यंत. आता आपल्याला बराच अजून पल्ला गाठायचे. 11ला स्टेशनला गाडी पोचवायची, तर तुम्हाला ट्रेन मिळेल. आणि 11च्या पुढे गेलो तर मलाही माहिती आहे तुम्ही माझं वाटोळं कराल, त्याच्यामुळे मला 11 वाजता स्टेशनवरती थांबायचंय. काम नावाचा मुलगा हा सगळ्यात मोठा मुलगा आहे. कोणाचा? बोंबललं. माया नावाच्या म्हातारीचा हा मोठा मुलगा आहे. 2 नंबरचा आहे क्रोध नावाचा. काम नाही पूर्ण झाला तर क्रोधाचा जन्म होतो. नीट ऐका, क्रोधाचा जन्म होतो. 2ही पूर्ण झाले तर 3ऱ्या मुलाचा जन्म होतो, ज्याचं नाव आहे लोभ. 3 मुलं झाले: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अशी 6 मुलं. कोणाची आहेत? म्हातारीला विसरू नका तुम्ही अजिबात. कोणाची मुलं आहेत ही? 6. मायेची 6 मुलं इथपर्यंत आहेत. 7व्या मुलाचं नाव आहे मी. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं घर चाललंय. म्हातारी म्हणते मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या नातवाला खाऊ मिळतंय. म्हातारीला सांगा तू जाऊन बघ, तूच पप्याची बिस्किट खाते तर पोरगा करणार का? मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या गावचा सप्ताह चालू आहे. मी. 8व्या मुलाचं नाव तू काय माझ्या पुढं बोलतोस? बोलू शकत नाही. माझ्याकडे जेवढं तेवढं तुझ्याकडं नाही आहे. 9व्या मुलाचं नाव माझं. हे सगळं जेवढं आहे ना माझं, हा 9वा आहे. आणि 10व्या मुलाचं नाव आहे हे तुझं. माझं आणि तुझं. 9वा आणि 10वा मुलगा. 10 मुलांना म्हातारीनं जन्माला घातलं. 10 तर कळाली. आता उरलंय कोण? झोप आले तुम्हाला? आजारी आहेत का? उरले कोण आता? 6 मुली. त्यांना पण जन्माला घालू आणि मग म्हातारीला मारू आणि पुढे चलू. ऐका, म्हातारी आज मेलीच पाहिजे. पहिल्या मुलीचं नाव आहे आशा. आपल्या कामात पडायची नाही हो. आशा पहिल्या मुलीचं नाव.
दुसरीचं नाव आहे मनसा, तिसरीचं नाव आहे तृष्णा, चौथीचं नाव आहे इच्छा, पाचवीचं नाव आहे तृप्ती आणि शेवटचे आहे कामना. झाल्या का 6? ते पहिले 10, या पुढच्या 6 यांना जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत म्हातारी इथून जगातून जाणार नाही. जर या देहातून माया नावाच्या म्हातारीला काढायचंय आणि बोधाला जन्माला घालायचंय तर संत म्हणतात त्याच्यासाठी एकच पर्याय, जगाच्या मालकाचं स्मरण. मग त्यासाठी आयुष्य किती दिवसाचं मिळालंय ते कधीतरी जाणार आहे. नामदेवरांचं प्रमाण आहे, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपात से पहा, काळ जपात से पहा, स्वहिताचा घोर पहा, स्वहिताचा घोर पहा, श्रीहरीच्या धनधारा पुत्र जन बंधू सोडले पिसून, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से पहा, स्वहिताचा घोर पहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. नामदेवराय म्हणतात आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. श्रीहरीच्या ध्यानामध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करा. अनमोल जे मिळालंय ते मिळालेल्या अनमोल नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर त्या जगाच्या मालकाचं स्मरण करा. संपत्ती असो अथवा नसो माणसाला इथून जावंच लागतंय. मग जात असताना त्या जगाच्या मालकाचं स्मरण करा. इतिहास किंवा शास्त्र याच्यामध्ये जास्त न जाता मागच्या 20 दिवसापूर्वी आलेली बातमी, स्वर्गीय रतनजी टाटा 29,000 कोटीचा मालक. किती कोटी? 29,000 कोटी ज्याच्याजवळ संपत्ती होती. जगातल्या 3ऱ्या क्रमांकावरचं स्थान ज्याचं होतं संपत्तीच्या यादीमध्ये. एवढी संपत्ती असताना सुद्धा वयाच्या 84व्या वर्षी त्याला हे जग सोडावं लागलं. 29,000 कोटीचा मालक होता. 2020 ते 2021 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनासारखा प्रादुर्भाव झाला, महामारी झाली. त्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये लोकांना जगायला मिळावं, लोकांनी आनंदानं जगावं, लोकांवरती आलेलं संकट त्या ठिकाणी त्यांना मुक्त करण्यात यावं, माझं काहीतरी वाटा आहे या अनुषंगानं समाजाला 500 कोटीचं दान ज्यांनी केलं. कोणी? रतनजी टाटा. नीट ऐका, 500 कोटी दान या समाजाला केलं. एवढा दातृत्ववान शक्ती असताना 26/11चा हल्ला ज्या वेळेला मुंबईवरती झाला, त्या 26/11च्या हल्ल्यामध्ये नीट ऐका, 26/11च्या हल्ल्यामध्ये जेवढी माणसं शहीद झाली, ज्यांना वीरगती प्राप्त झाली, देशासाठी महाराष्ट्रासाठी राज्यासाठी लढत असताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली, त्या प्रत्येक शूरवीराला रतनजी टाटांच्या माध्यमातून 1 कोटीचं दान करण्यात आलं. 1 कोटी. साळसकर बंधू असतील, करकरे असतील, ही जेवढी मंडळी गेली, रतनजी टाटांकडून त्यांच्या समूहाकडून 1 कोटी दिले. का? तर त्यानं देशासाठी प्राण दिलेले आहेत. ऐका पुढचं. त्या ताज हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला जेवढी छोटी छोटी सगळी दुकानं होती, ती दुकानं सुद्धा त्या आगीमध्ये भस्मसात झाली. लहान लहान कुटुंब वाऱ्यावरती आले, उदरनिर्वाह चालेना आणि आगीमध्ये भस्मसात झालेली जेवढी कुटुंब होती त्या ताज हॉटेलच्या बाहेरची, त्या प्रत्येक परिवाराला 10-10 लाखाचा चेक दिला. एवढा दातृत्व शक्ती असणारा माणूस अर्थात रतनजी टाटा. पुढे ऐका, एवढा दातृत्व शक्ती असणारा माणूस ज्या वेळेला मरण जवळ येत होतं, जगातल्या विख्यात आणि प्रख्यात आणि मातब्बर असणाऱ्या 18 डॉक्टरांची टीम रतनजी टाटांच्या सभोवताली होते. भगवद्गीता या पोटावरती होती. वेगळ्या धर्माचा, वेगळ्या प्रांताचा असणारा व्यक्ती
त्यानं आपली गीता आपल्या सोबत घेतली आणि मरणाच्या अंतिम समयापर्यंत 22 दिवसाचा प्रवास करत असताना रतनजी टाटा ती गीता आपल्या या उदरावरती होती आणि तिचं स्मरण करत राहिला. ऐका, 18 डॉक्टरांची तरबेज असणारी टीम सोबत असताना सुद्धा मातब्बर असणारे डॉक्टर, प्रत्येक अवयवावरती निरसन करणारे डॉक्टर प्राण कुठून जातोय फक्त एकाच गोष्टीचा शोध लावत राहिले. वयाच्या 84व्या वर्षी देहावसान झालं, पण 18 पैकी एकाही डॉक्टराला कळालं नाही की यांचा आत्मा नेमका गेला कुठून. शेवटपर्यंत भगवंताचं नामस्मरण करण्याची पोचपावती अशी आहे. संत असे म्हणतात की ज्या वेळेला या गोष्टीची बाधा होते की मी कोणतरी आहे, त्यावेळेला तो आपला भ्रम असतो. आणि संत असे म्हणतात की तो भ्रम बाजूला काढायचा असेल तर पहिल्यांदा ज्ञानाला आत्मसात करावा लागेल. वासुदेवामध्ये ज्ञानोबऱ्यांचं प्रमाण आहे, ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा, एवढं गोड आहे. टाळा टाळी लोपला नाद, ओ अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगताची आटला भेद, ओ ज्ञान गिळून गावा गोविंद गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. ज्ञानोबराय म्हणतात टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगताचे अटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा. जोपर्यंत ज्ञान गिळत नाही तोपर्यंत गोविंद अर्थात भगवंताचं नामस्मरण मुखातना निघणारच नाही. ज्ञानोबराय म्हणतात ते जर मुखातना निघायचं असेल तर पहिल्यांदा आलेली काजळी या देहावरना काढावी लागेल. आणि काजळीसाठी शब्द वापरलाय भ्रम. जोपर्यंत भ्रम निघत नाही तोपर्यंत मुखातना भगवंताचं स्मरण होणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्मधरिसी या देहाचा, 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 ब्रह्मधरिसी
भरसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात, या देहाचा भ्रम न धरता त्या जगाच्या मालकाचं नामस्मरण आपल्या मुखातून काढण्याचा प्रयत्न कर. तुम्ही पुढे सरका, या पुढे. मला असं वाटतं तुमची भांडणं चालत का काय तुमच्या दोघांची, तिकडे वा पुढे सरका. मुखातना ते नामस्मरण निघालं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात भ्रम न धरता, पण त्यासाठी खटकी अशी आहे, जोपर्यंत मन स्थिर नाही तोपर्यंत मुखातना भगवंताचं नामस्मरण निघणार नाही. आता मन स्थिर करणाऱ्यांमध्ये 16व्या शतकातला अतिशय गोड दृष्टांत देईन समर्थ रामदास स्वामी. मन ताब्यात राहण्यासाठी 205 मनाचे श्लोक या समाजाच्या उद्धाराकरता वाहिले. एक मन एवढं वाईट आहे. एक मन ताब्यात राहण्यासाठी समर्थांनी 205 मनाचे श्लोक लिहिलेत. मान्य आहेत ना तुम्हाला 205? मग दासबोध असेल, सद्गुरु चरित्र असेल, याच्यामध्ये उलगडा करून पाहिलं तर 205 मनाचे श्लोक एकाच गोष्टीसाठी, केवळ मन ताब्यात राहिलं पाहिजे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तोची शोधून पाहे. मनाला विचारलंय या जगामध्ये असा कोण सुखी आहे. त्या एका वाक्यानं परिवर्तन कुठं झालं सांगू? सावधान या नावानं. समर्थांचं चरित्र जर आपण वाचलं तर समर्थांच्या चरित्रामध्ये सावधान या एका शब्दानं मुख्यत्व परिवर्तन केलं. आईनं तारुण्यात आल्यानंतर समर्थ आपल्या घरामध्ये लक्ष देईना, खोडकर प्रवृत्ती. घरामध्ये वडील वयशीर झालेत, अर्थात म्हातारपणाला पोचलेत, तरी सुद्धा समर्थ रामदास स्वामी घरामध्ये लक्ष देईना. मग त्यांच्या आईनं निर्णय घेतला की यांचं जर एकदा लग्न लावू दिलं की यांच्यामध्ये बदल होईल. कोणामध्ये पै? रामदास स्वामींवरती. लग्न जर लावू दिलं, आईला असं वाटलं की लग्नानंतर यांच्यामध्ये बदल होईल. कामत पाड्याच्या अशा बरीचशे म्हातार मंडळीचा समज आहे, एकदा का आमच्या पप्याचं लावून दिलं का आमचा पप्या सुधरल. असं वाटतं की याचं लग्न झाल्यानंतर हा बदलेल. पण हा वाटत का तुम्हाला गैरसमज? या नाही वाटत तुम्हाला असा हा गैरसमज आहे की हा लग्न झाल्यानंतर बदलला जाईल, उलटा तो बिघडला जातो. पण आईचं असं मत आहे की याचं लग्न लावलं की याच्यामध्ये बदल होईल. लग्नासाठी चांगली मुलगी शोधली. ऐका, लग्नासाठी चांगली मुलगी शोधली, लग्नाची तारीखही नेमली आणि लग्न बोहल्यावरती दोघे चढलेही. मध्ये अंतरपट धरलं. अंतरपाठ हा शब्द नाही, अंतरपट हा शब्द आहे. या बाजूला मुलगी अर्थात ती नवरी आहे, या बाजूला नवरा मुलगा अर्थात समर्थ रामदास स्वामी आहेत. आणि ब्राह्मणानं शब्द वापरला सावधान. मुखातनं शब्द निघाला सावधान नावाचा, आणि ब्राह्मणाला त्या सावधान नावाच्या शब्दाचा अर्थ विचारण्यासाठी समर्थांनी सहज पुढे मान केले आणि ब्राह्मणाला विचारलं याचा नेमका अर्थ काय. त्यावेळेला ब्राह्मणानं त्याचं विस्तृत वर्णन करत असताना सांगितलं, याच्या अगोदरचं जीवन तुमचं स्वतंत्रतेचं होतं, याच्या नंतरचं जीवन तुमचं पारतंत्र्याचं आहे. याच्या अगोदर जे तुम्हाला हवं नको ते सगळं तुम्ही करत होतात. लग्नाच्या अगोदर, लग्नाच्या नंतर जे हवं ते मिळणार नाही. दुसऱ्याच्या अनुमतीनं तुम्हाला आयुष्य काढावं लागेल. अर्थात ज्या दुःखाकडे तुमची वाटचाल आहे तिथं सुख नाहीच आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला वाटतंय मला तिथं सुख मिळणार आहे. तिथं सुख नाहीच आहे, कारण ते दुःखाचं मूळ आहे. आणि दुःखाच्या मुळामध्ये जर तुम्हाला जायचं नसेल तर शब्द वापरलाय सावधान. शब्दाची उकल कळाली आणि ज्या लग्न बोहल्यातून निघाले कोण? समर्थ रामदास स्वामीजी. थेट साताऱ्यापासून 22 किलोमीटरवरती सज्जनगड नावाचं क्षेत्र आहे. त्या सज्जनगड नावाच्या क्षेत्रावरती वरती जाऊन स्थायिक झाले. कल्याण स्वामी, श्रीधर स्वामी, वेणू स्वामी या सगळ्या शिष्य परिवाराला घडवलं केवळ एक मन शांत राहण्यासाठी. एक मन जोपर्यंत ताब्यात येत नाही तोपर्यंत संत म्हणतात भगवंताचं नाम मुखामध्ये येणारच नाही. संतांनी याच्या उलट थोडंसं केलं. ऐका आता. आषाढ वारीला जात असताना आपल्या कर्जत तालुक्यातून सुद्धा पंढरपुरासाठी दिंडी रवाना होते.
शेगावच्या गजानन बाबांकडून सुद्धा ती दिंडी पंढरपुराच्या देवाच्या भेटी करता शेकडो किलोमीटरचा प्रवास करून त्या पंढरपुरामध्ये दाखल होते. काही शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात, काही हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. कर्नाटकाहून जेवढ्या दिंड्या येतात त्यांचा जवळजवळ हजारो किलोमीटरचा प्रवास पायपीट त्यांची चालत असते. गजानन महाराजांची जी शेगावची दिंडी आहे तिचा 1 महिन्याचा प्रवास असतो देवाच्या भेटी करता पंढरपुराला. 1 महिना चालत यायचं. दिंडीची नियमावली अशी आहे, 1 महिना चालत आलात तर जाताना गाडीने जायचं नाही, जाताना सुद्धा पायपीट करत आपल्या घराकडे पोहोचायचे. एवढी निष्ठा त्या वारकऱ्यांची त्या दिंडीमध्ये आहे. म्हणजे 2 महिन्याचा प्रवास करून ते वारकरी चालत असतात देवाच्या भेटी करता. पुढे का शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपण देवाच्या भेटी करता पंढरपुराला जातो. कर्नाटकाहून बऱ्याचशा दिंड्या येतात ज्या हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, देवाची भेट घेतात. पण पंढरपुरापासून केवळ 42 किलोमीटर वरती एक गाव आहे, त्या गावची दिंडी देवाच्या भेटी करता येत नाही. आम्ही शेकडो किलोमीटरचा प्रवास करतो आणि देवाची भेट घेतो. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सगळे लोक महाराज त्या पंढरपुरात दाखल होतात. केवळ 42 किलोमीटर वरती एक गाव आहे बन्सी बाबा, फक्त बन्सी बाबा. ऐका, त्यांचं लक्ष दुसरीकडे होतं म्हणून नाव घेतलं. 42 किलोमीटर वरती एक गाव आहे, तिथली दिंडी येत नाही. कोण सांगेल त्या गावचं नाव? माझ्या सोबत असेल त्यांनी नका सांगू, कोणाला सांगता येईल. केवळ 42 किलोमीटर. आम्ही 100, 200, 300, 400, 500 हजारो किलोमीटरचा प्रवास करतो, देवाची भेट घेतो. पण देवाच्या मूर्तीपासून केवळ 42 किलोमीटर आहे, दर्शन नाही. संत सावता महाराज, अरण नावाचं गाव, अरण नावाच्या गावातून देवाच्या भेटी करता दिंडी येत नाही. चरित्र वाचा कधी तुम्ही, नाही येत दिंडी. पण संतांची पोच पावती काय का, देवाच्या भेटी करता आषाढ वारीला अरण गावातून दिंडी निघत नाही हे तेवढं सत्य आहे. पण ज्या वेळेला सावता महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळेला पंढरपुरातून दिंडी निघते, ही अरण गावला जाऊन पोचते. महाराज, ही संतांनी कमवलेली पोच पावती आहे. वारकरी संप्रदाय हा तेवढा समजणं इतपत सोपा नाही आहे. वारकरी संप्रदायानं भक्ती दिली, वारकरी संप्रदायानं ज्ञानही दिलं, वारकरी संप्रदायानं वैराग्य दिलं आणि वारकरी संप्रदायानं त्यागही दिला. संतांची प्रमाणित महाराज, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अनुभव नित्य नवा तया माझी, अनुभव नित्य नया तया माझे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, अनुभव नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। विठोबार घुमाए 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 जय जय विठोबार घुमाए जय जय विठोबार घुमाए विठोबार भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे, प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेमा विण नाही समाधान, प्रेम सुख दे प्रेम सुख दे. एवढं गोड प्रमाणे महाराज वारकरी संप्रदाय असा आहे, संप्रदाय असा आहे माऊली. खरं तर याच्या चाली जेवढ्या तुम्ही गोड घाल तेवढा आनंद प्राप्त होतो. ऐका, ज्या वेळेला सावता महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळेला पंढरपुरातून दिंडी निघते, ती सावता महाराजांच्या अरण गावाला जाऊन पोचते. याचं कारण सांगतो तुम्हाला, ऐका. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, भाजीत देव पाहिला. बाबा भाजीत देव पाहिला, आमच्या देवाला दिसत नाही आम्हाला. अहो भाजीत देव दिसला त्यांना संतांना. एवढी प्रमाण गोड गोड आहेत महाराज. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, सावत्याने केला मळा विठ्ठल पायी गोविला डोळा. आयुष्य समर्पित केलं त्याची पोचपावती मिळाली महाराज. मन ताब्यात ठेवलं की भगवंताचं नामस्मरण मुखातून येतं. ज्ञानोबराय म्हणतात, भ्रमधरसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. जर ते नामस्मरण नाही केलं तर हे कधीतरी जाणार आहे, काळ याच्यावरती कधीतरी आघात करणार आहे. त्याच्यामुळं त्याचं नाम अर्थात जे सार आहे ते नाम मुखामध्ये घेण्याचा प्रयत्न कर. अभंगाचं दुसरं चरण. पढोणे जाईल कलेवर, पढोणे जाईल कलेवर, पढोणे जाईल हे कलेवर, पढोणे जाईल हे कलेवर, पडोनी जाईल हे कलेवर, पडोनी जाईल
ज्ञानोबराय म्हणतात, पडोने जाईल हे कलेवर, विठ्ठल उच्चारी पासार. त्या भगवंताचं सार असणारं नाव आपल्या मुखारविंदातून घेण्याचा प्रयत्न कर, कारण हा देह कधीतरी हे जग सोडून जाणार आहे, कधीतरी जावंच लागणार आहे. त्याच्यामुळे जे सार आहे, आसार न घेता जे सार आहे ते घेण्याचा प्रयत्न कर. तुकोबरा एका ठिकाणी गोड सांगतात, नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी, विठोबाचे नामधरा कंठी, विठोबाचे नामधरा कंठी. सारा सार विचार करा उठाऊन, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करा उठाऊन, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. तुकोबराय सांगतात की त्या भगवंताचं नामस्मरण आपल्या कंठामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करा. पण मनुष्य योनीला आल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखातून निघेलच असं नाही, कारण ते संचितात असावं लागतं, प्रारब्धात असावं लागतं. सगळ्यांच्या मुखामध्ये ते नामस्मरण होत नाही. परमार्थ असणं वेगळं आणि परमार्थ दाखवणं वेगळं. गंध टिळे माळा किती घातल्या त्याच्यावरती न जाता सत्यामध्ये अंतर्मनामध्ये परमार्थ आहे का हे कधीतरी माणसानं पाहिलं पाहिजे. एका माणसानं देवांची आंघोळी करायला घेतली, अंगणामध्ये उतरला, तांबण घेतलं, त्याच्यामध्ये देवाची आंघोळी करतोय, अगदी पंचधातू वापरतोय, पंचामृतानं स्नान घालतोय, आणि तेवढ्यात त्याला कुत्रा दिसला. त्याने देव फेकून मारला त्याच्यावर. देवानं विचार केला, देवपूजा नाही केली तरी चालेल, पण थंडीने गारठून मारू नकोस मला. या अशा प्रकारची साधना असेल तर ती भगवंतापर्यंत पोहोचली जात नाही महाराज. साधन, साध्य आणि सिद्धता, सिद्धतेकडे पोचायचं असेल तर पहिल्यांदा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या साधनावरती विराजमान होऊन आम्हाला पुढे जायचे, साधन नामे नाम, नामाच्या माध्यमातून आम्हाला मोक्षापर्यंत अर्थात सिद्धतेपर्यंत पोचायचे, तर आम्हाला साध्य प्राप्त होणार आहे. साध्य माझा भगवंत आहे, साधन माझं नाम आहे, आणि त्याच्यावरती विराजमान होऊन आम्हाला साध्यपर्यंत पोचायचे. जोपर्यंत हे त्रिकूट कळत नाही तोपर्यंत भगवंताच्या चरणावरती आम्ही जात नाही. वर्म कळालं पाहिजे तर भगवंताचं चरणस्पर्श होतो. कामत पाड्याची एक म्हातारी होती, वयाची 80 वर्ष, 82 वर्ष, 85 वर्षे जगली. पण त्या म्हातारीचा स्वभाव थोडासा खोडकर होता, भांडखोर होता, रागीट होता. तिचं कोणाशी आयुष्यभर काहीच जमलं नाही. म्हातारी कुठली होती? बोलत चला तुम्ही. कामत पड्याची म्हातारी. स्वभाव एवढा वाईट होता, दुर्गुण होता की कोणाशी तिचं जुळत नव्हतं. तिचा परिणाम असा, तिला कोणी कुठल्या 5वीला घेऊन जाईना, कुठल्या बारशाला घेऊन जाईना, कुठल्या लग्नाला घेऊन जाईना. ती म्हातारी आपली सदा न कदा घरातच होती. म्हातारीला कोणी कुठं घेऊन जाईना, आपण गड्या आपल्या लग्नाला तिला घेऊन जाऊ. आणि फॉर्च्युनर त्यांनी बुक केली नवरदेवाला जायला, आणि म्हातारीला कुठंच कोणी घेऊन जाईना, म्हणून त्यांनी विचार केला आपल्या या आजीला आपण घेऊन जाऊ. नामाचं वर्म त्याच्यावर दृष्टांत सांगतोय. आपण तिला आपल्या सोबत घेऊन जाऊ. आयुष्य घालवलं म्हातारीनं, पण म्हातारी गावाच्या बाहेर कुठं गेली नाही. जिकडं जायची तिकडं भांडण करून यायची, जिकडं जायची तिकडं वाईटपणा करून यायची. पण मी डेअरिंग करतो की हिला गावाच्या बाहेर काढतो. जिथं माझी सासूरवाडी आहे तिथं त्या म्हातारीला मी घेऊन जातो. फॉर्च्युनरमध्ये बसली, एसी चालू केली. म्हातारीला गारगार वाटलं गड्या. म्हातारी कुठली होती? ती विसरू नका तुम्ही. गाडीत बसल्यानंतर तिला गारगार वाटलं. अशी गाडी निघाली बुवा जोरात. तिलाही आनंद वाटलं, काय माझ्या लेकानं माझ्यासाठी केलंय बुवा. कोणी मला कुठं घेऊन जात नव्हतं, पण यानं मला गावाच्या बाहेर काढलं. आनंद प्राप्त झाला तिला. आता यांना तिचा स्वभाव माहिती होता, ही जर मांडवात अशी फिरली तर ही कोणाशी तरी भांडण करेल. कुठली म्हातारी होती ती? कामत पडायची होती.
ती कोणाशी तरी भांडण करील बुवा. मग यांनी तिला काम दिला, आजी आहेर जे आपल्याला पडतंय ना त्या आहेरावरती तू लक्ष द्यायचं. म्हणजे म्हातारी कोणाच्या वाट्यात बाबा जाणार नाही, आहेराच्या ठिकाणी बसल. दोन फायदे होतील, एक तर भांडण होणार नाही आणि दुसरा फायदा यातला एकही आहेर बाजूला जाणार नाही, ती कोणाला हातच लावू देणार नाही. त्याच्यामुळं तिचा जागा तिला तिथं योग्य आहे, जबाबदारी सोपवली आणि नवरदेव गेला स्टेजवरती. त्याचं काम तिकडं चालू झालं, म्हातारी तिथं बसली. पण अशी 2-4 खोडकर पोरं त्या म्हातारीच्या जवळ गेली. त्यांना माहिती होतं कामात पडायची म्हातारी आणि नाती पोरं सुद्धा कामात पडायची होती. त्यांना माहिती होतं म्हातारी कशी आहे बुवा. ते गेलं त्या आहेराच्या जवळ आणि त्यातले 2-4 आहेर त्यांनी पळवले. कोणी? त्या पोरांनी. आणि म्हातारीला असा राग आला गड्या, असा राग आला. ती आतापर्यंत शांत होती, पण माझ्या लेकानं माझ्या पोरानं भले गावातला का होईना त्यानं इथपर्यंत मला आणलंय, मला आनंद प्राप्त झालाय. पण जशी आहेर पळवले, माझ्या लेकानं ज्यानं मला आणलंय आणि त्याच्याच लग्नातले आहेर तुम्ही पळवताय. मग तिनं हरिपाठ चालू केला बुवा. तिचा जेवढा काय हरिपाठ कामात पड्या शिकली होती तेवढा सगळा तिनं चालू केला. सगळ्या लोकांची गर्दी झाली बुवा. आणि गर्दी झाल्यानंतर सगळे जण त्या म्हातारीला समजवायला लागले. पण म्हातारी का ऐकना. कुठली होती ती? ऐकतच नाही बुवा. एवढ्या लोकांनी समजूत घातली पण म्हातारी काय आरी येईना. आरी म्हणतात ना तुमच्याकडे? आरी म्हणजे काय थांबू नाही ती, आरी येईना. तिला समजून सांगितलं तिला, पण म्हातारी काय ऐकत नाही. स्टेजवरती ज्यानं त्या म्हातारीला नेली होती त्यांना कळालं बुवा म्हातारीने काहीतरी गोंधळ केलाय. गळ्यातली माळा बाजूला काढली. जी भेटली होती बायको तिला सांगितली फक्त 5 मिनिटं थांब. एवढी वर्ष थांबलीस ना, 5 मिनिटं थांब, मी लगेच जाऊन येतो. नवरदेव आला गड्या म्हातारीच्या जवळ. आजी काय झालं? मग आजींनी सगळी हकीकत सांगितली. सगळी हकीकत सांगितल्यानंतर नवरदेवाला राग आला. नवरदेव सहज बोलला, अजून कशी चचत नाही तू? चचत नाही म्हणजे अजून कशी मरत नाही तू? म्हातारीला त्या चचत शब्दाचा अर्थ नाही. तिनं विचारलं नवरदेवाला, या चचत शब्दाचा अर्थ काय? आता नवरदेवाला वाटलं मी जर हिला बोललो तू मरत कशी नाही तर ही माझ्यावर पण ताव काढेल. त्यानं सच सांगितलं, अगं चचत या शब्दाचा अर्थ अजून कशी जेवली नाही तू. थोडीशी फिरवली त्यांनी गेम. मग म्हातारीने उत्तर दिलं ऐका. म्हातारी म्हणते, पहिल्यांदा नवरी चचल, मग नवरा चचल, सगळा वराड चचल आणि मग शेवटला ही म्हातारी चचल. जे बोलतोय त्याचं वर्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण मुखात येणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, पडवणी जाईल हे कलेवर विठ्ठल उच्चारिपा सार. ज्ञानोबराय म्हणतात, ते सार असणारं नामस्मरण जर मुखातून नाही निघालं तर भगवंताचा वरदहस्त आपल्या मस्तकावरती येत नाही. तो जर येऊ द्यायचा असेल, भय जर आपल्यापासून दूर करायचं असेल आणि त्याचं जो हस्तक आहे ते आपल्या मस्तकावरती यावं वाटत असेल तर त्याचं नामस्मरण करा. अभंगाचं शेवटचं चरण. रखुमा देवी वरु अभयंकारू, 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 रखुमा देवी वरु अभयंकारू.
मस्तकी ठेविला हा निर्धारू पडून जाईला हे कलेवार पडून जाईला हा कलेवार विठ्ठल विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारे पासार विठ्ठल उच्चारे पासार पडून जाईना हे कलेवार पडून जाईना हे कलेवार रखुमा देवीवरू अभयकारू मस्तकी ठेविला हा निर्धारू पडून जाईल हे कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात जो रखुमा देवीवरू आहे अर्थात वर आहे रखुमा देवीचा पती आहे त्याचा वरद हस्त तुझ्यावरती राहिल्यानंतर जे भय आहे ते निघून जाईल. फक्त ते मस्तकावरती आलं पाहिजे त्यासाठी एक कर्म अर्थात भगवंताचं नामस्मरण अशा स्वरूपाचा असणार अभंग त्याचं चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भ्रमधरसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. रखुमा देवीवरू अभयकारू मस्तकी ठेविला हा निर्धारू पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अतिशय गोड असणारा अभंग त्या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द एखादा वाक्य जर चुकीचं गेलं असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करावी अशी याचना करतो. खुर्ची बाजूला आलेली आहे याचा अर्थ बुवा तुझं तू आता उरक तुझं आता बाद झालं खुर्ची बाजूला आली. या न्यायानं अतिशय गोड वातावरणामध्ये चालू असलेला हा सोहळा दरवर्षी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये घेतला जातो. यावर्षी आपल्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये संपन्न व्हायचा. कदाचित ग्रामस्थांची इच्छा आवाज सराउंडिंग आतमध्ये क्लिअरिटी मिळत नाही त्याच्यामुळं हा बाहेर घेतलेला अतिशय गूढ वातावरण आहे. कारण मला वाटतं पहिलंच वर्ष आहे बाहेर घ्यायचं मग खूप छान आहे पण जागाही छान आहे
आणि जेवढी लोक बसतील तेवढं कमीच मोठं मैदान आहे, म्हणजे जागा भरपूर आहे आणि सिस्टमवाल्याला व्यवस्थित ऑपरेट करता येतं, हा महत्त्वाचा विषय. त्याच्यामुळं आपण केलेलं नियोजन अतिशय गोड आहे. ग्रामस्थांचं, युवकांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी आज या कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे. परमादरणीय परमश्रद्धेय कुमारी साईशा समीरजी भानुसघरे, कुमार विकी दशरथ बांगर आणि कुमार ध्रुविका जयेश दुर्गे अशा या सौजन्यकारांनी आजचं हे योगदान या ठिकाणी घेतलेलं आहे. माझ्या अंदाजानं माझ्याच कीर्तनाला सौजन्य 3 जण आहेत, बाकीच्या कीर्तनाला 2-2 दिसत आहेत. हा बुवा जास्त महाग आहे का मला समजणार आहे. 3 सौजन्य का होईना, या 3 सौजन्यांनी आपली दातृत्व शक्ती दाखवलेली आहे. त्यांच्या परिवाराला सुख समृद्धी ऐश्वर्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं, अशाच प्रकारचं दान सदैव त्यांच्या हातून घडत राहावं अशी पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतो. ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या चरणारविंद साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी मृदंगासाठी उपस्थित राहिले. आपल्या गावावरती नितांत प्रेम असणारे, प्रत्येक वर्षी सप्ताहाची जाहिरात मिळायच्या अगोदर या बाबांचा फोन येतो, महाराज कामत पडायला जायचं असेल तर मला सांगा, मी तुमच्या सोबत येईन. म्हणजे तुमच्या ग्रामस्थांवरती एवढं प्रेम असणारं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परायण उत्कृष्ट मृदंगाचार्य सिद्धेशजी महाराज काळभोर महाराजजी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. महाराजांचे मनपूर्वक आभार. या बाजूला रायगड भूषण पुरस्कारात सन्मानित या महाराष्ट्राचं वैभव, रायगडाचं वैभव, आपल्या या पंचक्रोशीचं वैभव, परमादरणीय परमश्रद्धेय दादा थोडा धीर घे, शिटी नको मारून दे, थोडा धीर घे, थोडा नरडा दाब त्याचा. तर ते उत्कृष्ट समाजसेवेसाठी स्वतःची बांधिलकी असणारे परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्त परायण योगिता महाराज गणेशजी थरकुडे महाराज सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. खरं तर कीर्तनकाराच्या कीर्तनाला गायनाची साथ करायला कीर्तनकार कधी उभं राहत नाही, पण माझ्या वाट्याला बरीचशी कीर्तनकार मंडळी आहे. अनेक ठिकाणी आपण जातो, पण कीर्तनकार जर गायक असेल तर तो साथीला उभा राहत नाही, तो समोर बसला जातो आणि समोर बसून असा पाहतो जशी काय महाराजाने याची 2-4 एकर जमीन खाल्ली, असा रागात पाहतो. पण इथं थोडं वातावरण वेगळं आहे. परमादरणीय परमश्रद्धेय योगिता महाराज थरकुडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे पती आदरणीय आमचे गणेश महाराज थरकुडे, आपल्या या सोलनपाड्यातील आपल्या गावातील महिला मंडळ, त्या सगळ्या ताई या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या बाजूला आदरणीय आमचे घाडगे बाबा, पारमार्थिक क्षेत्रातील संप्रदायातील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महेशजी महाराज घोडे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालू आहे, ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. परिसरातील गुणीजन, टाळकरी, सातकरी, साधक वर्ग, संप्रदायावरती नितांत प्रेम करणारं मंडळी, कामतपाड्यातील सगळे ग्रामस्थ, सगळ्यांची नावं घेत नाही, पण या सगळ्यांच्या चरणारविंद साष्टांग प्रणिपात करतो. त्यांचे रमेश दादा तुकारामजी कोकणे, ज्यांच्या घरी भोजनाची व्यवस्था झाली, भोजन अतिशय सुंदर होतं. भोजनाची चव आजही जात नाही, आताही जात नाही, ढेकर आताही येतोय, पण आतल्या आत दाबला जातोय. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आपण भोजनाची व्यवस्था केली आणि बांगर परिवार असेल, हे गावातील कोकणी परिवार असेल, ही सगळी मंडळी नितांत प्रेम करते. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम अशाच प्रकारचे सदैव राहावं अशी त्यांना प्रार्थना करतो. भगवंताच्या चरणी सेवा वाहतो. साऊंड सिस्टम ज्यांची आहे, साऊंड सिस्टम अतिशय गोड लागलेली आहे. खरं तर पहिल्या दिवशी साऊंड सिस्टम तशी व्यवस्थित लागत नाही, कारण सराउंडिंगचा अंदाज येत नाही. त्याच्यामुळं त्यांनी जेवढे त्यांना चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पहिल्याच दिवशी साऊंड सिस्टम तर साऊंड सिस्टमचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्या बाजूला मोरे बाबा, आपण सुद्धा, सावंत बाबा, आपण सुद्धा विना घेतलेला आहे, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. आता तुम्ही तिकडून आलात तरी चालेल. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. आ बोललेले पुढे वेळे वा पुढे उतरे, नाही विचारला अधिकार में आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा माया पडती करा. महाराज
की जय.